नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. आगे मत जाओ, आगे मत जाओ। वो सर नहीं, तुम्हारे हाँ तुम्हारे इसमें लगा। इसके बारे में मालेगावचा दौरा आहे, काय सांग? मालेगाव पोलिसांनी तपासात बऱ्यापैकी प्रगती केली आहे. मला विश्वास आहे की एका आठवड्याभरात जे हिते अर्जदार, जे लाभार्थी आहेत, त्यांनी खोटं बोलून, खोटे दस्तावेज देऊन जन्म प्रमाणपत्र म्हणजे भारताचं नागरिकत्व प्राप्त केलं. आतापर्यंत मी 1500हून अधिक असे पुरावे दिलेले आहेत. त्यापैकी मला वाटते की पुढच्या 8-10 दिवसात 500 जे लाभार्थी अर्जदार आहे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. अनेक आरोपी ज्यांनी हितून जन्म प्रमाणपत्र मिळवलं, पासपोर्ट मिळवला आणि त्याला गायब झाले. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भयंकर गंभीर बाब आहे. आता भारत सरकारने पण या विषयासंबंधात चिंता व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने आपण वोट जिहादचा आरोप केला होता, माजी आमदार आसिफ शेखीने मालेगाव पत्रकार परिषदेत की मोठ्या प्रमाणात वोट जिहादचा प्रकार, मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला. वोट जिहाद हे कसं झालं नेमकं? त्यांचं म्हणणं खरं होतं का तुमचं म्हणणं? त्यांचा काय विषय आहे, ते इलेक्शनमध्ये हारले जिंकले तो विषय वेगळा आहे. पण निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी निश्चितपणे सांगितलं आहे की ज्या पद्धतीने गेले काही महिन्यात, वर्षात महाराष्ट्रात लव जिहाद, लेन जिहाद आणि वोट जिहाद, मालेगाव विधानसभा निवडणुकीत 114 कोटी रुपये आले बाहेरून बेनामी खात्यात. तर सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच पद्धतीने एका वर्षात 2,24,000 अर्ज अचानक टपकले आणि यावर्षी 24 अर्ज पण आलेले नाही. म्हणून लव जिहाद असतो, लेन जिहाद असतो, वोट जिहाद असतो, सगळ्यांवर कारवाई होणार. सर, हिंदी में चौकशी होईल, क्या निष्पन्न काय झालं? मलाही माहिती आहे अनेक लोक जेलमध्ये आहेत. तो घोटाळा 2200 कोटीपर्यंत पोहोचला आहे. तो घोटाळा 2200 कोटीपर्यंत पोहोचला आहे. सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांनी असे अनेक बेनामी अकाउंट उघडले. 2200 कोटी रुपये बाहेरून आले. बाहेर म्हणजे वेगवेगळ्या बोगस अकाउंटमधून 1100 कोटी दुबईला गेले, बाकीचे इथे वाटप झाले. त्यावर कारवाई, तपास दोन्ही सुरू आहे. जन्मदाखला जे प्रकरण आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील इतर जे काही तालुके आहेत त्या ठिकाणी देखील जन्मदाखले मिळण्यास अडचणी होत आहेत. काही पालकांची, काही विद्यार्थ्यांची देखील नाराजी आहे. मला हे समजत नाही आहे
ते बोलणाऱ्यातनं एक पुरावा नाही देऊ शकलाय मला. तुमच्याद्वारा पण मी सांगतो, एक व्यक्तीने तर मला तक्रार पाठवावी. विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचा प्रश्नच कुठे येतो. गेल्या 25 वर्षपेक्षा अधिक वर्षापासून हिंदुस्थानातली जन्म झाल्याबरोबर त्याची जन्म नोंद घेऊन दाखला देण्याची पद्धत 100% मजबूत आहे. म्हणून एकही माणूस, आता पत्रकारांना पॉलिटिशियन टाकतात, पत्रकार प्रश्न विचारतात, एक तर अर्जदारांनी मला कळवावं नाही की मला मिळालं नाही, एक पण नाही आलं. नाही आजही तुम्ही मला कागद द्यायचा, मग आपण एसआयटीचा आपला एसआयटीचा रिपोर्ट सबमिट झाला, त्याचं काही तुम्हाला माहिती आहे, मला त्याच्यात काय आहे का? मला माहिती आहे.